today discuss the next point, law of equipartition of energy. Last lecture I have discussed the pressure of an ideal gas, and last point, pressure is related to the kinetic energy, and this topic, kinetic energy, is equal to 3/2 kVT or 3/2 PV. This simple relation is converted by pressure, density and velocity. The PV is related to the ideal gas equation, and this equation is converted to the Boltzmann equation. Means here the total energy applied by the gas molecule is 3/2 kVT. But I have discussed in this point the total energy of any gas molecule are moving randomly or possible direction. Means there are no restriction for moving to the any direction. Particle goes in anywhere. This is used by the energy. The total using the energy of particle is 3/2 kVT. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल आपला किंवा एखादा मॉलिक्यूल्स हा स्पेस मध्ये किंवा कोणत्याही एखाद्या प्लेन मध्ये ज्यावेळेस फ्रीली मूव्ह होईल, त्यावेळेस त्या मूव्ह होताना त्याच्याकडे असणारी एनर्जी ही 3/2 kVT आहे. मीन्स बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट इज रिलेटेड टू द टेम्परेचर. मग त्यानुसार तो एनर्जी यूज करणार आहे. मग इथे आपण काय करतोय की तो जो पार्टिकल आहे, म्हणजे कन्सिडर करा ह्या स्पेस मध्ये, म्हणजे आपलं असलेलं प्रेशरचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण एक कंटेनर घेतला होता. त्या कंटेनरला तीन डायरेक्शन घेतले होते, एक्स, वाय अँड झेड. हा मॉलिक्यूल त्या तिन्ही डायरेक्शनला फ्रीली काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. मग तो जो फ्रीली मध्ये मूव्ह होणार आहे इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, मग त्या प्रत्येक डायरेक्शनची आपण वेलोसिटी घेतली होती. म्हणजे एक्स ॲक्सिसला गेला तर vx असेल, वाय ॲक्सिसला गेला तर vy असेल, झेड ॲक्सिसला गेला तर vz असेल. म्हणजे तिथे त्या पार्टिकलची असणारी कायनेटिक एनर्जी आर डिवाइडेड बाय 1/2 m v स्क्वेअर along x components or x direction plus 1/2 m vy स्क्वेअर plus 1/2 m vz स्क्वेअर. ही vy म्हणजे y कंपोनेंटच्या अलॉंग असलेली वेलोसिटी, ही vz ही z कंपोनेंटच्या अलॉंग असलेली वेलोसिटी. म्हणजे तिथे असलेला आपला पार्टिकल हा प्रत्येक डायरेक्शनने काय होतं, मूव्ह होतोय, आणि त्या प्रत्येक डायरेक्शनची जी काय वेलोसिटी असेल त्याप्रमाणे त्याची एनर्जी असणार, बरोबर. आणि ती सगळी एनर्जी आपण एकत्र केली म्हणजेच आपल्याकडे काय असणार आहे, टोटल एनर्जी. मग दिस इज हियर सिंपल कन्सेप्ट फॉर अ गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट टेम्परेचर T, द एव्हरेज व्हॅल्यू. मग तिथे सुद्धा आपण प्रेशर ऑफ एन आयडियल गॅस मध्ये आपण मीन व्हॅल्यू किंवा एव्हरेज व्हॅल्यू घेतलेली, त्या प्रत्येक पार्टिकलच्या डायरेक्शन नुसार असलेली वेलोसिटी जर आपण एकत्र केली तर कन्सिडर करू vx कंपोनेंटच्या डायरेक्शनने जेवढे का पार्टिकल गेले असतील त्याची एव्हरेज वेलोसिटी ही आहे. y कंपोनेंटच्या डायरेक्शनने गेलेली असतील त्याची एव्हरेज वेलोसिटी vy, आणि z कंपोनेंटच्या अलॉंग गेलेल्या पार्टिकलची असलेली वेलोसिटी vz. मग ह्या सगळ्या एव्हरेज वेलोसिटी पासून एक एव्हरेज एनर्जी तयार होणार. मग एनर्जीचा फॉर्म्युला सिंपल आहे, 1/2 m वेलोसिटी स्क्वेअर. तिघांच्या तीन केल्या तर आपली एव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू एडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी अलॉंग x कंपोनेंट, कायनेटिक एनर्जी अलॉंग y कंपोनेंट, कायनेटिक एनर्जी अलॉंग z कंपोनेंट, आणि ह्या तिघांची एनर्जी काय येते, 3/2 kVT. म्हणजे तिथे असलेली टोटल एनर्जी त्या मॉलिक्यूलची काय, 3/2 kVT. आता हे डेरिव्हेशन आपण सॉल्व केलेलं आहे, तर मग इथे सुद्धा ह्या तिघांची काय येणार आहे, 3/2 kVT. आणि तिथे सुद्धा आपण म्हणजे त्या प्रेशर ऑफ आयडियल गॅस या इक्वेशन मध्ये आपण सांगतोय की सगळे असलेली वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. कारण ज्यावेळेस कोलिजन होईल त्यावेळेस दे आर मूव्ह इन स्ट्रेट लाईन विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. म्हणजे ह्या सगळ्या वेलोसिटी जर कॉन्स्टंट आहे, मग हे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू दिस कायनेटिक एनर्जी आणि दिस कायनेटिक. म्हणजे ह्या तिन्ही कायनेटिक एनर्जी सारख्या आहेत, आणि ह्या तिघांची ऍडिशन केली तर काय येते, 3/2 kVT. म्हणजे या
प्रत्येकाकडे किती कायनेटिक एनर्जी आहे 1/2 kBT आणि ह्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ इक्वी सारखं पार्टिशन म्हणजे सेपरेशन ऑफ एनर्जी म्हणजे तुमच्या एनर्जीची इक्वल पार्ट्स मध्ये झालेलं सेपरेशन किंवा डिस्ट्रीब्यूशन म्हणजे लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी द सिंपल कन्सेप्ट आहे हा की तिथे जी तुमच्याकडे एनर्जी आहे टोटल एनर्जी 3/2 बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट इनटू टेम्परेचर ही त्या असलेल्या प्रत्येक डायरेक्शन मध्ये सारखी डिस्ट्रीब्यूट केली जाते आणि सारखी डिस्ट्रीब्यूट किती केली जाते 1/2 kBT म्हणजे तुमच्या पार्टिकलचं ज्या ज्या डायरेक्शननी मोशन होणार आहे किंवा तो ज्या ज्या डायरेक्शननी जाणार आहे त्या त्या डायरेक्शनला असलेली एनर्जी ईच साइड किंवा ईच मोशन 1/2 kBT त्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी सिंपल कन्सेप्ट आहे आता हा पार्ट थोडासा केमिस्ट्रीशी रिलेटेड मग आपल्याकडे जे मॉलिक्युल्स आहेत किंवा ॲटम्स आहेत ते काय आहेत काही मोनोॲटॉमिक असतात काही डायॲटॉमिक असतात काही ट्रायॲटॉमिक किंवा त्याला पुढे गेलं आपण त्याला पॉलीॲटॉमिक म्हणतो आता मोनोॲटॉमिक मॉलिक्युल्स कुणाला म्हणायचे डायॲटॉमिक मॉलिक्यूल कुणाला म्हणायचे किंवा ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल कुणाला म्हणजे सिंपल कन्सेप्ट आता मोनोॲटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे ज्या मॉलिक्युल्सकडे फक्त एकच ॲटम असतो तो काय झाला मोनोॲटॉमिक डायॲटॉमिक्स म्हणजे ज्याच्याकडे डायमीन्स 2 ज्याच्याकडे दोन मॉलिक्युल्स आहेत ते झाले डायॲटॉमिक्स ट्रायॲटॉमिक्स म्हणजे ज्याच्याकडे 3 आहे आणि पॉली मीन्स ज्याच्याकडे नंबर म्हणजे ग्रेटर दॅन 3 ऑर लार्ज म्हणजे ज्याच्याकडे 3 किंवा 3 पेक्षा जास्त मॉलिक्यूल असतील किंवा जे त्या ॲटम्स पासून बनलेले त्यांना आपण काय म्हणतो पॉलीॲटॉमिक मग आता आपल्याला मोनोॲटॉमिक पाहिजे डायॲटॉमिक पाहिजे आणि ट्रायॲटॉमिक पाहिजे सिंपल डेफिनेशन आहे लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी इट इज डिफाइंड ॲज द व्हेरी सिंपल डेफिनेशन ऑफ लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी इज अ सिंपल डेफिनेशन जे आता आपण डिस्कशन केलंय त्या डिस्कशन वरतीच डिपेंडेड बाय काय आपली डेफिनेशन आपण डिस्कशन मध्ये काय सांगतो की तुमची सगळी एनर्जी ह्या 1/2 kBT मध्ये प्रत्येक डायरेक्शन काय होते डिस्ट्रीब्यूट होते इन इक्विलिब्रियम द टोटल एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड ही तुमची टोटल एनर्जी होती ती कशी डिस्ट्रीब्युटेड झाली इक्वली इन ऑल डायरेक्शन in equilibrium the total energy is equally distributed in all possible energy mode in all possible direction with each mode having average energy is 1/2 kBT is called as law of equipartition of energy simple definition है in equilibrium the total energy is equally distributed in all possible energy mode इथे आपण हे 3 एनर्जीचे मोड दाखवले या 3 एनर्जी मोड मध्ये काय झाले ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड झाले and with each mode having average energy with each mode having average energy 1/2 kBT means Boltzmann constant into T is called as law of equipartition of energy आणि तुमची बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट ची व्हॅल्यू 1.38 into 10 raised to -23 जूल पर केल्विन जे आपण फर्स्ट लेक्चर्स मध्ये हे डिस्कस केलेले आता ही जी इक्वली डिस्ट्रीब्युटेड एनर्जी आहे ती इक्वली डिस्ट्रीब्युटेड एनर्जी कशी डिस्ट्रीब्यूट केली जाते तर सिंपल आहे की आपल्याकडे जे ॲटम्स आहेत मोनोॲटॉमिक डायॲटॉमिक किंवा ट्रायॲटॉमिक पॉलीॲटॉमिक ह्या ॲटम्स नुसार ती डिस्ट्रीब्यूट केली जाते आता मोनोॲटॉमिक्स म्हणजे काय ज्याच्याकडे एक ॲटम्स आहे डायॲटॉमिक्स म्हणजे ज्याच्याकडे दोन ॲटम्स आहेत ट्राय किंवा पॉलीॲटॉमिक्स म्हणजे 3 किंवा 3 और नंबर ऑफ ग्रेटर दॅन नंबर ऑफ 3 ॲटम्स आहेत असे मॉलिक्युल्स आपले पॉलीॲटॉमिक्स मध्ये येतात मग ह्या ॲटम्स मध्ये असलेलं एनर्जी मोड इन ऑल पॉसिबल एनर्जी मग ह्या प्रत्येकाची असलेली एनर्जी ऑफ मोड आपल्याला पाहिजे आता ही एनर्जी ऑफ मोड आपण कशाने पाहणार आहोत
तर आपण फर्स्ट लेक्चर्स मध्ये डिस्कस केलंय की मॉलिक्यूल आर मूव्ह इन रँडमली मोशन, म्हणजे ते रँडमली मोशन होतात, त्यांच्यावर कसल्याही प्रकारचं कुणाचंही बंधन नाही, म्हणजे ते फ्री आहे. ते कसे आहेत? फ्री आहे. आणि ते फ्री असलेलाच आपण काय म्हणतो? डिग्री ऑफ फ्रीडम. मग त्याच्याकडे किती डायरेक्शननी मूवमेंट करण्यासाठी तो फ्री आहे ते त्या त्या ॲटमच्या ग्रुपवर डिपेंड्स, म्हणजे मोनो ॲटॉमिक्सचे वेगळे असतील, डाय ॲटॉमिक्सचे वेगळे असतील आणि ट्राय ॲटॉमिक्सचे वेगळे असतील. द डिग्री ऑफ फ्रीडम. पण पहिल्याप्रमाणे डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये काय होतं की तो मॉलिक्यूल हा फ्री कोणत्याही डायरेक्शन मध्ये काय होतो? मूव्ह होतो. मी जर कन्सिडर केले की हा प्लेन आहे, तर प्लेनला किती कोऑर्डिनेट असतात? 2 कोऑर्डिनेट असतात, ज्याला आपण 2 डायमेन्शनल म्हणतो. म्हणजे इथे होणारा याचं जे काय मोशन असेल किंवा फ्रीली मूव्ह होईल तो फक्त 2 प्लेन मध्ये, 2 डायमेन्शन मध्येच होणार आहे, एक एक्स आणि वाय. जर समजा तो स्पेस मध्ये फ्रीली मूव्ह होत असेल, म्हणजे जे आपण प्रेशरचे इक्वेशन घेतो, तर स्पेस मध्ये असलेले त्याला कोऑर्डिनेट किती आहे? 3. म्हणजे त्याला आपण 3 डायमेन्शनल म्हणतो. ते 3 कोणते? एक्स, वाय आणि झेड. जे आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी मध्ये पाहिले की तिथे जे असतील तो तर तिन्ही कंपोनेंट्स किंवा तिन्ही डायरेक्शननी वेलोसिटी काय घेणार आहे? यूज करणार आहे. मग तो जो यूज करणारी जी वेलोसिटी, तर प्रत्येकाकडे असलेली एनर्जी तर इक्वली डिस्ट्रीब्युटेड, तो कशी करतो? 1/2 kV. ह्याच्यावरच आपल्याला त्याची डिग्री ऑफ फ्रीडम काढायची. त्याला किती फ्री, म्हणजे आपल्याला डेफिनेशन मध्ये समजते तो फ्रीली मूव्ह होतो, फ्रीडम. मग काय सांगतोय? इट इज डिफाइन्ड ॲज द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स. त्याच्याकडे किती नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स आहेत? ऑर इंडिपेंडेंट क्वांटिटी रिक्वायर्ड टू डिस्क्राइब द पोझिशन. किंवा त्याच्याकडे किती क्वांटिटी तो डिस्क्राइब होऊ शकतो, त्याची पोझिशन तो बदलू शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो? डिग्री ऑफ configuration of system. It is called as degree of freedom. Simple है. It is defined as the total number of coordinates or independent quantity required to describe the position and configuration of the system. मग हे पोझिशन आणि कॉन्फिगरेशन किंवा त्याचे जे सेपरेशन होणार त्याच्यावरती आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम काढायची. तर डिग्री ऑफ फ्रीडम आपण मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक और पॉलीॲटॉमिक फाइंड आउट. काय करणार आहे? मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक और ट्रायॲटॉमिक और पॉलीॲटॉमिक्स आपण फाइंड आउट करणार. तर मोनो ॲटॉमिक्स कुणाला म्हणायचं की ज्याच्याकडे फक्त एकच मॉलिक्यूल्स आहे, ज्याच्याकडे एकच मॉलिक्यूल असतो त्याला आपण मोनो ॲटॉमिक्स म्हणतो. एकच असतो. ते कोणकोणते? हेलियम आहे, निऑन, ऑर्गॉन, जे आपले नोबेल गॅस मध्ये येतात ते सगळे कशात येतात? मोनो ॲटॉमिक्स मध्ये येतात. डायॲटॉमिक्स म्हणजे जे 2 मॉलिक्यूल पासून बनले मध्ये कोणकोणते आहेत? H2 आहे, N2 आहे, O2 आहे, CO. हे काय झाले आपले डाय. ट्रायॲटॉमिक किंवा पॉलीॲटॉमिक आपण ते काय घेणार आहे? NH3 झालं, CO2, CH4. आता ह्यांचे कंपाऊंड मध्ये किती आहेत? C चा 1, हायड्रोजनचे 4 म्हणजे 5 होतात. इथे C चा 1, ऑक्सिजनचे 2, 3 होतात. किंवा इथे हायड्रोजनचा 1 आणि हायड्रोजनचे 3, 4 होतात. इथे डायला 2, हायड्रोजनचे 2. मोनो ॲटॉमिकला फक्त इथे सिंगल ॲटम्स आहेत जे आपल्याला सिंगल किंवा पेअर मध्ये किंवा कंपाऊंड्स मध्ये भेटतात, त्यानुसार त्याची असलेली डिस्ट्रीब्युशन केली. मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि ट्रायॲटॉमिक. मग आता जर मोनो ॲटॉमिक्स मॉलिक्यूल असेल तर कन्सिडर करू हा आपल्याकडे हेलियमचा मॉलिक्यूल, आणि हा हेलियमचा एक मॉलिक्यूल किती डायरेक्शनने व्हायब्रेट होणार आहे किंवा किती डायरेक्शनने मूव्ह होणार आहे किंवा त्याच्याकडे असलेली डिग्री
डिग्री ऑफ फ्रीडम ही किती ते आपल्याला पाहायचं. तर हा कसा जाणार आहे आपण पाहिले की हा सरळ जाऊ शकतो अलॉंग एक्स डायरेक्शन, हा वर जाऊ शकतो अलॉंग झेड डायरेक्शन, हा इकडे येऊ शकतो अलॉंग वाय डायरेक्शन. म्हणजे तुमच्या ह्याला एकूण किती डायरेक्शन आले? 3 डायरेक्शन आले. आणि ह्या तिन्हीच्या तिन्ही डायरेक्शन कशा आहेत? ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेशन म्हणजे ह्याला डिग्री ऑफ फ्रीडम किती? हा किती ह्याच्यामधून फिरू शकतो? टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स. मग त्याचे टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स किती आहेत? 3 आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे शॉर्ट फॉर्म. म्हणजे मोनो ॲटॉमिक जर मॉलिक्यूल असेल तर त्याला डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 3 आहे. इट इज डिपेंड्स बाय ओनली ट्रान्सलेशनल एनर्जी. आणि ही कोणत्या एनर्जीवर डिपेंड्स आहे? ट्रान्सलेशनल. फक्त ट्रान्सलेट होऊ शकते एक्स डायरेक्शननी, वाय डायरेक्शननी आणि झेड डायरेक्शन. आता सेकंड आहे आपल्याकडे डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल. आता डाय ॲटॉमिक्स मध्ये काय? 2 मॉलिक्यूल्स आहेत, 2 H2 चे किंवा 2 M2 चे किंवा 2 ऑक्सिजन. आता इथे आपण पाहू की हे 2 मॉलिक्यूल्स आहेत. हे 2 हायड्रोजनचे मॉलिक्यूल्स आहेत, एकमेकांना कंपाऊंड्स मध्ये असलेले. आता त्याच्याकडे असलेली डिग्री ऑफ फ्रीडम. आता सर्वात पहिल्यांदा डिग्री ऑफ फ्रीडम्स मध्ये त्याच्याकडे 3 ट्रान्सलेशनलचे असणार आहे. फॉर डायॲटॉमिक्स इथे एक मॉलिक्यूल काढू, इथे दुसरा मॉलिक्यूल काढू, त्यांच्यामध्ये असलेले बॉन्ड. डायॲटॉमिक्स मॉलिक्यूल हे आपल्याला डबल शेप सारखे दिसतात. कशासारखे दिसतात? डबल शेप. हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट्स आणि हा झेड कोऑर्डिनेट्स. म्हणजे डायॲटॉमिक्स मध्ये जी एनर्जी डिस्ट्रीब्यूट होणार आहे, एनर्जी डिस्ट्रीब्युटेड फॉर डायॲटॉमिक्स, टोटल एनर्जी इज डिस्ट्रीब्युटेड बाय ट्रान्सलेशनल मोशन. आता ट्रान्सलेशनल मोशन मध्ये त्याची काय होणार आहे? एनर्जी डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे आपला हा एक एनर्जी झाली की तो इकडे एक्स डायरेक्शनला जाऊ शकतो, वाय डायरेक्शनला हा मूव्ह होऊ शकतो, झेड डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो किंवा इकडे एक्स डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो. म्हणजे हे ह्याच्यात काय झाले? ह्या 3 ट्रान्सलेशनल मोशन. पुन्हा ह्याच्यामध्ये अजून 2 मोशन ऍड होतात. ते म्हणजे कोणत्या? तर रोटेशनल मोशन. ह्याला जर आपण डंबेल शेप कन्सिडर केला तर हा कसा मूव्ह होणार आहे? इन द रोटेशनल डायरेक्शनल मध्ये तो ह्या डायरेक्शन मध्ये सुद्धा मूव्ह होऊ शकतो की नाही, किंवा ह्या डायरेक्शन मध्ये सुद्धा तो काय होऊ शकतो? जर इथे आपण त्याला मध्ये सेंटर कन्सिडर केला तर हा कसा मूव्ह होणार आहे? तर हा डंबेल शेप मध्ये तुमचा असाही मूव्ह होऊ शकतो किंवा ह्या डायरेक्शननी सुद्धा काय होऊ शकतो? मूव्ह होऊ शकतो. म्हणजे त्याचे असलेले अजून 2 डिग्री ऑफ फ्रीडम ऍड होतात. ते कोणते होतात? ई बाय रोटेशनल मोशन. म्हणजे इथे हा जो मॉलिक्यूल दिसतो की नाही, जर समजा इथे याच्यामध्ये पेअर आहे, हा एक डबल शेप झालेला आहे. इथे एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल आहे, इथे एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल. एक्स वाय झेड ह्या 3 डायरेक्शननी त्याला ट्रान्सलेशनल मोशन तर येणारच आहे, परत त्याच्याकडे अजून काय येणार आहे? 2 रोटेशनल मोशन येणार आहे. तो ह्या डायरेक्शनने सुद्धा मूव्ह होऊ शकतो आणि ह्या डायरेक्शनने सुद्धा काय होऊ शकतो? तो मूव्ह होऊ शकतो. म्हणजे अशा आपल्याकडे किती अजून मोशन येणार आहे? 2 मोशन येणार आहे की नाही? त्याला आपण काय म्हणतो? रोटेशनल मोशन. किंवा सेकंड कन्सेप्ट मध्ये सांगायचं झालं तर हे जे 2 मॉलिक्यूल्स असणार आहेत आपल्याकडे, कन्सिडर करू हे 2 मॉलिक्यूल्स आहेत. हे 2 मॉलिक्यूल्स झेड डायरेक्शनने एक गेला, वाय डायरेक्शनने एक गेला, एक्स डायरेक्शनने हा असा इकडे येणार आहे किंवा हा एक्स डायरेक्शन इकडे येणार आहे की नाही? म्हणजे तो दोन्ही एकाच डायरेक्शनने येणार आहे. इकडे दोन्ही एक्स कडे येतील किंवा इकडे दोन्ही एक्स कडे जातील. बरोबर आहे. म्हणजे अजून ह्या 2 डायरेक्शन काय होतात? वाढतात. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? रोटेशनल मोशन. म्हणजेच आपल्याकडे डायॲटॉमिक्सची असलेली
total energy are distributed by translational energy plus rotational energy. हम translational energy चा फॉर्म्युला काय 1/2 m vx² plus 1/2 m vy² plus 1/2 m vz² plus रोटेशनल कुठली होणार आहे? आता आपल्या x डायरेक्शन तो रोटेट होतो का? तर नाही. कुठल्या डायरेक्शन रोटेट होतो? तर y डायरेक्शन किंवा z डायरेक्शन. मीन्स अगेन 2 रोटेशनलचा फॉर्म्युला आहे I ओमेगा स्क्वेअर along y axis 1/2 I along z axis. मग तिथे असलेली वेलोसिटी अँग्युलर वेलोसिटी घेतोय कारण आपण रोटेशनल म्हणतो. म्हणजे तुमची असलेली डायटोमिकची टोटल एनर्जी आर डिस्ट्रीब्युटेड इन 5 किती आहेत 1 2 3 4 5 एनर्जी मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. मग त्या प्रत्येक एनर्जीचा आपण लॉ ऑफ इक्विलिब्रियम ने काढली ती किती येते 1/2 kBT. बरोबर की नाही? प्रत्येक एनर्जी आपली कोणत्या याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होते इक्वली डिस्ट्रीब्युटेड बाय 1/2 kBT. इथे जेवढे काय मोड्स आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये 1/2 kBT जर डिस्ट्रीब्यूट केली तर इथे किती होणार आहे 1 2 3 4 आणि 5 5/2 kBT. म्हणजे इथे असलेली त्याच्याकडे असलेली टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स किंवा इंडिपेंडेंट क्वांटिटी रिक्वायर्ड टू डिस्क्राइब द पोझिशन. त्याच्याकडे टोटल नंबर ऑफ पोझिशन फॉर डिस्क्राइब किती आहे 5 आहे. म्हणजे डायॲटॉमिकची डिग्री ऑफ फ्रीडम किती येते 5 डिग्री ऑफ फ्रीडम किती येतात तर त्याच्याकडे किती 5 डिग्री ऑफ फ्रीडम. मग डायॲटॉमिक्स मध्ये दोन टाइप्स येतात एक रिजिड आणि दुसरा येतो तो नॉन रिजिड. आता जी आपण 5 डिग्री ऑफ फ्रीडम काढलेली आहे ती रिजिड मॉलिक्यूल साठी येतात. डायॲटॉमिक फॉर rigid molecule importance है 5 degree of freedom and equally distributed 1/2 kBT. तुमची डायॲटॉमिकचा जर रिजिड मॉलिक्यूल असेल तर त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे 5. मग जर तुमच्याकडे नॉन रिजिड मॉलिक्यूल असेल तर त्याची डिग्री ऑफ फ्रीडम काय येणार? आपण डायॲटॉमिकशीच बोलतोय दुसऱ्या मॉलिक्यूल विषयी बोलत नाही. फॉर नॉन रिजिड मॉलिक्यूल मग नॉन रिजिड मॉलिक्यूल्स असेल तर त्या नॉन रिजिड मॉलिक्यूल्स मध्ये अजून 2 एनर्जी ऍड होतात. ती 2 एनर्जी कोणती आहे तर ती 2 एनर्जी आहे व्हायब्रेशनल और ऑसिलेशन किंवा ऑसिलेटर. म्हणजे तुमचा जर नॉन रिजिड असेल तर तो वर खाली होणार की नाही. इथे तो कसा फिरत होता रिजिड मध्ये फक्त रोटेशनल मोशन मध्ये. म्हणजे तो असा फिरत होता असा गोल फिरत होता वाय ऍक्सिस असेल किंवा झेड ऍक्सिस असेल. पण आता तो जर नॉन रिजिड असेल तर तो अप अँड डाऊन म्हणजे तो काय होतोय ऑसिलेट होतोय. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतोय व्हायब्रेशनल म्हणतोय. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे डायॲटॉमिक फॉर नॉन रिजिड मॉलिक्यूल असेल त्यावेळेस त्याच्याकडे ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल प्लस व्हायब्रेशनल किंवा ऑसिलेशन अशी काय होणार आहे एनर्जी ऍड होणार आहे. मग ट्रान्सलेशनलचे किती आहे 3 1/2 m v²x plus 1/2 m v²y plus 1/2 m vz² plus रोटेशनलचे किती आहेत 2 आहेत 1/2 I ओमेगा y² plus 1/2 I ओमेगा z².
आणि व्हायब्रेशनलचे सुद्धा किती येणार आहे? 2 येणार आहे. 1/2 f u square plus 1/2 f इथे आपण y r किंवा y इज द सिम्बॉल आहे फक्त. असे काय तयार होणार आहे? 2 एनर्जी एक्स्ट्रा तयार होणार आहे. कोणत्या मॉलिक्यूल साठी? नॉन रिजिड मॉलिक्यूल फॉर डायटॉमिक्स. म्हणजे डायटॉमिक्स जर नॉन रिजिड असतील तर त्याच्यामध्ये अजून 2 एनर्जी ऍड होतात. त्या कोणत्या तयार होतात? व्हायब्रेशनल. आता पुन्हा लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय सांगतो की तुमची या प्रत्येक एनर्जी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. किती एनर्जीनी? 1/2 kBT. बरोबर की नाही? ही इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे त्या सगळ्यांमध्ये. म्हणजे याच्याकडे सुद्धा तेवढीच एनर्जी, याच्याकडे सुद्धा तेवढीच एनर्जी आहे. आणि ती एनर्जी किती आहे? तर 1/2 kBT. म्हणजे ऑल एनर्जी आर इक्वल टू 1/2 kBT. जर पुट केले ते पण किती होतात? 1 2 3 4 5 6 आणि 7 7/2 kBT. आणि हा जो 7 नंबर आहे तो 7 नंबर म्हणजेच काय? डिग्री ऑफ फ्रीडम फॉर नॉन रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल. तोच आपला काय येतोय? 7 डिग्री ऑफ फ्रीडम फॉर नॉन रिजिड डायटॉमिक्स मॉलिक्यूल. समजतंय ना आपण काय केलंय ते? मोनो ॲटॉमिक्स म्हणजे एकच ॲटम, तो फक्त त्याच्या डायरेक्शन मध्ये व्हायब्रेशन होऊ शकतो. त्या किती डायरेक्शन आहेत स्पेस मध्ये? 3 आहेत, x y आणि z. म्हणून तो किती किती फ्रीली होऊ शकतो? तर 3 डायरेक्शन मध्ये. मग त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 3 आहे. डायटॉमिक्स म्हणजे ज्याच्याकडे 2 मॉलिक्यूल्स आहेत, ट्रान्सलेशनल मोशन तर असणार कारण ते फ्रीली कुठे जाऊ शकतात. म्हणजे त्यांच्याकडे 3 मोशन आहेत. पुन्हा ते डंबेल शेप असल्यामुळे त्याच्याकडे काय येणार? अजून 2 मोशन येतात. त्याला आपण रोटेशनल मोशन म्हणतो. तो मोशन कुठे असणार आहे? एक तर y ऍक्सिस अलॉंग असेल किंवा z ऍक्सिस अलॉंग असेल. पण ते कुठल्या डायटॉमिकला आहे? तर रिजिड डायटॉमिक्सला. किती आहे? 5 आहे. आणि जर तुमच्याकडे नॉन रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल असेल तर त्याच्याकडे अजून 2 ऍड होतात. आणि त्या 2 कोणत्या आहेत? तर व्हायब्रेशनल किंवा ऑसिलेटरी. म्हणजे ते अप डाऊन अशा दोन्ही डायरेक्शन मध्ये जाणार की नाही? म्हणजे ते ह्या डायरेक्शन मध्ये सुद्धा जाऊ शकतो, त्याला आपण अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणू. ते ह्या डायरेक्शन मध्ये जाऊ शकतात अलॉंग वाय ऍक्सिस. ते ह्या डायरेक्शन मध्ये जाऊ शकतात अलॉंग झेड ऍक्सिस. त्या रोटेशन मध्ये फिरू शकतात अलॉंग वाय ऍक्सिस और झेड कोऑर्डिनेट्स. पुन्हा ते व्हायब्रेट सुद्धा होऊ शकतात अप अँड डाऊन. म्हणजे त्यांच्याकडे पण किती येतात? 7 येतात. म्हणून इथे असलेली नॉन रिजिडची डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 7 आहे. आता इथे जे ट्रान्सलेशनल किंवा रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहे दे आर कॉन्ट्रीब्युट्स ओनली 1 स्क्वेअर टर्म. ती काय होते? ट्रान्सलेशनल and rotational are contributed only 1 square term. म्हणजे ही बरोबर की नाही? ही काय होते? प्रत्येकाची एकच आहे. म्हणजे x ऍक्सिस, y ऍक्सिस, z ऍक्सिस किंवा अलॉंग y ऍक्सिस किंवा z ही एक आहे. पण जर व्हायब्रेशनल असेल, व्हायब्रेशनल मोड असेल तर ते 2 स्क्वेअर टर्म. ह्या जरी आपण वेगवेगळ्या लिहिल्या असल्या तरी ती एकच आहे. म्हणजे ती काय आहे? 2 × 1/2 kBT. इथे जी टर्म येते ती टर्म कशामध्ये येते? 2. इथे दोनदा आपण स्क्वेअर टर्म घेतो. इथे जरी आपण सेपरेट लिहिलं असेल आपल्याला डेरिव्हेशन साठी किंवा आपलं एक्सप्लेनेशन ज्याप्रमाणे होतं त्यासाठी, पण ऍक्च्युअल मध्ये व्हायब्रेशनल मधला जो मोड आहे किंवा जी डिस्ट्रीब्युटेड एनर्जी आहे ती 2 टाइम्स 2 स्क्वेअर टर्म म्हणजे ते 2 आहे आणि ते एकत्रच असतात. इथे सारख्या सेपरेट
नसतात. असं आपलं सिंपल रिजिड अँड नॉन रिजिडचं असलेलं डायटॉमिक्स मॉलिक्युल्स असलेले सेपरेशन फॉर रिजिड अँड नॉन रिजिड फॉर डिग्री ऑफ फ्रीडम. सिंपल कन्सेप्ट. आता जर पॉलीएटॉमिक्स किंवा ट्रायटॉमिक्स असेल तर त्याच्याकडे नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम इज 3 प्लस f. हा काय येतो 3 प्लस f. f मीन्स नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. बरोबर आहे. मग तुमचे जेवढे कारण हे 3 तर आपले ट्रान्सलेशनलचे असणारच. जर डायटॉमिक्स असेल तिथे 2 3 प्लस 2 5 येते. विथ सिंपल कन्सेप्ट. त्यातला जर नॉन रिड असेल तर अजून 2 ऍड होतात. पण तुमचे जसे नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढत जातील म्हणजे ट्रायटॉमिक असेल पॉलीएटॉमिक्स असेल त्याप्रमाणे f3 प्लस f तुमचे डिग्री ऑफ फ्रीडम काय होत जाणार आहे वाढत जाणार. तसं आपला सिंपल कन्सेप्ट आहे डिग्री ऑफ फ्रीडम. नेक्स्ट पॉइंट ऍप्लिकेशन ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस.